नमस्कार, मी प्राध्यापिका दीपिका चंगम आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे। आतापर्यंत आपण अनेक मंदिरं पाहिली, वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना भेटलो, खाद्य संस्कृती पाहिली, पण आज आपण आलेलो आहोत खास जेथे ज्ञान अर्जन केलं जातं अशा ज्ञान मंदिरामध्ये। आणि इथे आपण जाणून घेणार आहोत नेमका आविष्कार काय आहे। त्याचबरोबर पुणे विद्यापीठा अंतर्गत असलेल्या डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये हे आविष्कार संशोधन कार्य अनेक विद्यार्थी करत असतात। आज आपण जाणून घेणार आहोत या कॉलेजचे प्राचार्य असलेले डॉक्टर मोहन वामन सर यांच्याकडून अनेक माहिती, त्याचबरोबर पाहणार आहोत विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रयोग, नेमका आविष्कार काय आहे आणि ते कशा प्रकारे चालवलं जातं, त्याचबरोबर अनेक वर्षापासून जे कार्य चालू आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत। चला तर मग माझ्याबरोबर डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज आकुर्डी येथे। तर आज आपण आलेलो आहोत डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज येथे आणि आविष्कार इथे सर्व प्रकारचे प्रयोग इथे साधलेले आहेत आणि आपण आज खास भेटणार आहोत डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज आकुर्डीचे जे प्राचार्य आहेत डॉक्टर मोहन वामन सर यांना, आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका आविष्कार काय आहे आणि किती वर्षापासून पुणे विद्यापीठ अंतर्गत हे चाललं जातं। नमस्ते सर। नमस्ते, नमस्कार। मी प्राचार्य डॉक्टर मोहन वामन, आमच्या डॉक्टर डी.वाय. पाटील युनिटेक सोसायटीचं जे आर्ट कॉमर्स कॉलेज महाविद्यालय जे आहे आकुर्डीचं, या महाविद्यालयाच्या वतीनं गेली 7 वर्षापासून या ठिकाणी झोनल लेवल आविष्कार ही स्पर्धा आयोजित करतो आम्ही। ह्या स्पर्धेचं खरं म्हणजे उद्दिष्ट असे ही राज्यपाल भवनतर्फे ही विद्यार्थ्यांकरता ही स्पर्धा आयोजित केली जाते। एकूण 4 स्पर्धा राज्यपाल भवन घेतं, त्याच्यामध्ये अश्वमेध जी आहे ती खेळाकरता घेते, क्रीडा क्षेत्राकरता, आव्हान जी आहे ती डिबेटिंग करता घेतली जाते, आणि इंद्रधनुष्य ही कलागुणांना वाव मिळण्याकरता घेतली जाते। 2006 मध्ये आविष्कार ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या संशोधनाला, त्यांच्या ह्या संशोधन वृत्तीला चालना मिळण्याकरता खरं म्हणजे राज्यपाल भवनमधून सुरू केलेली आहे। आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये 2006 पासून आज तागायतपर्यंत मी डॉक्टर काकासाहेब मोहिते आम्ही याच्यामध्ये सहभागी आहोत, आणि त्या ठिकाणी मी OSD म्हणून पण काम 3 वर्ष बघितलेलं आहे। आणि 2006 ते 2013 पर्यंत आपलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे महाराष्ट्रात जनरल चॅम्पियनशिप मिळवलेलं एकमेव विद्यापीठ आहे। ह्या स्पर्धेमुळं विद्यार्थी आपल्या मनामध्ये ज्या आयडिया आहेत, ज्या संशोधात्मक आयडिया आहेत, त्याला एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी मिळतो। आपल्याकडे आज ह्युमॅनिटीज, कॉमर्स अँड मॅनेजमेंट आणि इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ह्या 3 कॅटेगरीच्या ह्या स्पर्धा आहेत। याच्यामध्ये एकूण 6 कॅटेगरी आहेत। ह्या 3 कॅटेगरी सोडून प्युअर सायन्स, फार्मसी, मेडिसिन अशा 3 कॅटेगरी याच्यामध्ये असतात। वेगवेगळ्या याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बंधन नाही, म्हणजे आर्ट फॅकल्टीचाही विद्यार्थी सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये काम करू शकतो, किंवा फार्मसीचा विद्यार्थी प्युअर सायन्समध्ये पण प्रोजेक्ट सादर करू शकतो। शक्यतो प्रोजेक्टची कन्सेप्ट अशी आहे का त्या प्रोजेक्टची त्यांनी रेफरन्सेस पाहिलेले असावेत, मेथडॉलॉजी त्याला माहीत असली पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या प्रोजेक्टमध्ये त्याचा हार्डवर्क केल्यानंतर त्याचा आउटपुट काय आहे, ह्या संशोधनाचा समाजाकरता काय उपयोग होणार आहे याची याबाबत विद्यार्थी ज्ञात असावेत असा संकल्प याच्यामध्ये आहे। एकूण आपलं विद्यापीठ जे आहे ते कॉलेज लेवलला प्रथम कॉलेज लेवल आविष्कार घेतात, त्यानंतर आपण बघतो की झोनल लेवल आविष्कार आपण घेतो, आणि ह्या झोनल प्रत्येक स्टेजला 3-3 विद्यार्थ्यांचं एका कॅटेगरीमधून सिलेक्ट केलं जातं। आपल्या नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यातून एकूण 800 कॉलेजेस आहेत। यातनं साधारणतः 3,500 प्रोजेक्ट पहिल्यांदा कॉलेज लेवलवर येतात। त्यातली झोनल लेवलला आपण जर बघितलं तर साधारणतः 1200-1300 प्रोजेक्ट झोनल लेवलला येतात, आणि मग युनिव्हर्सिटी लेवलला याची प्रत्येकी यातनं परत 3-3 प्रोजेक्ट, म्हणजे असे 601 प्रोजेक्ट ऑल 3 जिल्ह्यातून पुणे विद्यापीठाच्या लेवलला जातात। आणि विद्यापीठातून ह्या 600 प्रोजेक्टमधून आपण फक्त 48 प्रोजेक्ट हे निवडतो आणि ते स्टेट लेवलला नेतो। ही जी आपली स्टेप आहेत ह्या इतर विद्यापीठांनी पण आजकाल अवलंबल्या आहेत, आणि त्यामुळे आपल्याला इतर विद्यापीठ जे आहे, मुंबई असेल, जळगाव असेल, कोल्हापूर, हे पण चांगल्या प्रकारे कॉम्पिटंट करत आहे। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात सर्व ही जी तरुण, ज्यांना आम्ही बडिंग सायंटिस्ट म्हणतो, यांना एक चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म या आविष्कार ह्या माध्यमातून मिळतो। आम्ही या ठिकाणी 6 वर्षापासून घेत असताना आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर पी.डी. पाटील साहेब असतील, सेक्रेटरी आदरणीय सोमनाथदादा पाटील असतील, आमच्या उपाध्यक्ष आदरणीय भाग्यश्री ताई असतील, यांनी नेहमीच अशा विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रवृत्तीला नेहमीच प्रोत्साहन दिलेलं आहे,
आणि म्हणून खरं ही स्पर्धा आम्ही ह्या ठिकाणी आज जवळजवळ 500 विद्यार्थी आलेले आहेत, एक आनंदात ह्या ठिकाणी साजरी करत आहोत. धन्यवाद. दिवस कालचा आज संपला, प्रभा उद्याची दिसली रे, विज्ञानाचे युग हे आले, चला स्वागता सामोरे. युवा पिढी म्हणजे आपल्या राष्ट्राचं भविष्य असतं आणि हेच युवा पिढी ज्यावेळी संशोधनामध्ये उतरते त्यावेळेस नक्कीच काहीतरी वेगळं असं करून दाखवते. पुणे जिल्ह्याच्या अनेक वेगवेगळ्या विभागातील अनेक महाविद्यालय इथे खास आलेली आहेत आणि आपापलं जे काही महाविद्यालय आहे त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी त्यांनी संशोधनं केलेली आहेत आणि ही संशोधनं या युवा पिढीकडून आपल्याला काहीतरी खास देण्यासाठी आलेली आहे. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आणि वेगवेगळी माहिती त्यांच्याकडून घेऊन मी खास तुमच्यासाठी देणार आहे. तर इथे तुम्ही पाहताय अनेक विद्यार्थी आपल्या महाविद्यालयांमधून आलेले आहेत आणि महाविद्यालयामध्ये ते शिक्षणाबरोबरच या सुद्धा अनेक अशा गोष्टी करत असतात की ते आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करू शकतील. चला तर मग आपण त्यांना खास भेटूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं आविष्कार आणि त्यांच्यामध्ये त्यांचं पार्टिसिपेट नेमकं काय आहे. तर विज्ञानाचं व्यापक असं क्षेत्र आहे आणि आपण पाहतो की आता सॅटेलाइट थ्रू किंवा ड्रोन थ्रू आपण सगळी माहिती एकाच ठिकाणी मिळवू शकतो. असंच इथे मी एक ड्रोन पाहिला आणि तुम्हाला खूप विशेष वाटला, तर त्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून. नमस्ते. तुमचं नाव सांगा आणि काय आहे आविष्कारसाठी तुम्ही तयार केलेला संशोधन. माझं नाव लोकेश खिलारे आहे. आता हा ड्रोन आम्ही एका कॉम्पिटिशनसाठी बिल्ड करत होतो कॉलेजमध्ये. ते इंटरनॅशनल कॉम्पिटिशन होतं. पण जेव्हा आम्ही ते स्पीड ड्रोन बनवत होतो तेव्हा आम्हाला रिअलाईज झालं की ह्याचे ॲप्लिकेशन्स खूप जास्त आहेत. तर ह्याच्यामध्ये आम्ही वेगळे वेगळे कंपोनेंट्स लावले. आता इकडे LED तुम्ही बघताय, तर रात्रीचं हे व्यवस्थित आपल्याला दिसू शकतं. हे जे प्रॉप्स आहेत हे नायलॉन प्रॉप्स आहेत, हे तुटणार नाहीत लवकरात. आता तुम्ही बघू शकता ह्याचे खूप एक्सपेरिमेंट झालेत आणि खूप जागी हे तुटलेलं आहे, पण तरी पण हे चालू आहे आणि काम करतं. बॅटरी, कॅमेरा आणि हे सगळे आम्ही बजेटच्या आतमध्ये किती आणता येईल हे बघितलं आणि ऑर्डर केलेले आहेत. आता ह्याच्यावरती ॲप्लिकेशन म्हणजे आम्ही ॲप्लिकेशन बोललं की स्वॉर्म टेक्नॉलॉजीचं ॲप्लिकेशन करूया. की जर आपले एक ड्रोन त्याला एका स्पेसिफाय एरियामध्ये सांगितलं की तू हा एरिया क्रॉस करून यायचा, तो आपल्याला इन्फॉर्मेशन त्याच्यामधून पाठवणार, फोटो पाठवणार, त्याची इन्फॉर्मेशन पाठवणार की लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड इकडं काय चाललंय वगैरे. पण तेच जर आपण खूप सारे ड्रोन लावले की हे 2 किलोमीटरच्या एरियामध्ये हा ड्रोन चालणार, पुढच्या 2 किलोमीटरच्या एरियामध्ये तो ड्रोन चालणार, तर तो इन्फॉर्मेशन परत मेन स्टेशनला नाही देऊ शकणार लांबचा ड्रोन. तर त्यासाठी दर ड्रोनवरती एक ESP लावणार आपण आणि ते ESP 32 हा जो मॉड्यूल आहे तो फोटोसोबत इन्फॉर्मेशन पण सेंड करणार दुसऱ्या ड्रोनला आणि ते ड्रोन टू ड्रोन सेंड होऊन आपल्या मेन स्टेशनला येणार. हा आपल्याला चालू करून हो. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. कदाचित याचा आता आपण पाहतोय खूप मोठ्या प्रमाणात आपण अगदी युद्धाच्या ठिकाणी सुद्धा ड्रोनचा वापर करतात. ही जर टेक्नॉलॉजी खूप मोठ्या ठिकाणी गेली तर तुमच्या या मॉडेलचा सुद्धा उपयोग होऊ शकेल. म्हणजे आपण देशाचा जर विचार केला तर त्याच्यासाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद. थँक्यू. तर तुम्ही कुठून आला, तुमचं नाव काय आणि काय आहे तुमचा प्रयोग याविषयी सांगा. मी पवन खंडागळे. मी धनश्री कुटे आणि आम्ही दोघं शिवजन्म भुंजनगर या ठिकाणावरून आलेलो आहे आणि आम्ही हे घायपतापासून ही चप्पल बनवलेली आहे. जर आपण बघितलं तर गणेश उत्सव, इतर मिरवणुका वगैरे असतात, तर त्या काळात एकट्या पुण्यामध्ये 10 दिवसामध्ये 3.5 टन कचरा हा नुसता फुटवेअरचा आपल्या इकडं निघालाय. तर त्याच्यावर कंट्रोल कसं करायचं किंवा ते बायोडिग्रेडेबल कसं करायचं, झिरो वेस्टमध्ये कसं करायचं. तर आम्हाला अशी कल्पना सुचली की आपण काहीतरी असं करावं की ज्यामुळे कचरा कमी होईल फुटवेअरचा. त्यानंतर आम्ही रिसर्च केली, त्यामध्ये आम्हाला घायपात हे फायबर देणारं प्लांट भेटलं. तर त्यामध्ये आम्हाला 2 प्लांट भेटले की एक अमेरिकन घायपात आणि एक मेक्सिकन घायपात. तर आम्ही त्यामध्ये मेक्सिकन घायपात चूज केलं का, तर अमेरिकन घायपातापेक्षा मेक्सिकन घायपात हे जास्त प्रमाणात फायबर डेन्सिटी मॉलिक्युल्स आम्हाला देत होतं.
ही चप्पल घातल्यानंतर आपल्या शरीरामध्ये उष्णता कमी होते, जळजळ कमी होते व डायबिटीज कंट्रोलमध्ये राहते, कारण की ह्यामध्ये या फायबरमध्ये इन्सुलिन सिक्रेशन प्रोडक्ट आहे म्हणून असं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही चप्पल आम्ही कलरसुद्धा नैसर्गिकरित्या दिलेला आहे, तो हळद व चुना वापरून बनवलेला आहे. अशा पद्धतीने आम्ही ही चप्पल बनवली आहे. आणि जर आपण जर बघितलं तर आपल्या ग्रामीण भागात शक्यतो महिला या घरीच असतात, तर त्यांच्यासाठी जर आपण छोटासा प्लॅन्ट जरी उभा केला तर याच्यातून महिलांना रोजगार देखील आपण प्रोव्हाइड करू शकतो. आणि ह्या चपला जर आपण एअरपोर्ट सारख्या ठिकाणी जर आपण विकण्यासाठी नेल्या तर 700 रुपीज पर पेअर असं सुद्धा आपण त्यांचे सेल करू शकतो. मी घालून पाहू शकते. हो बिंदा. मला तर छान वाटली. चला, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टसाठी आणि याच्यातून एक चांगला बिझनेस पण तुम्ही चालू करू शकता. तर आता जे आविष्कार येथे डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये सुरू आहे आणि या कार्यक्रमाचे आजचे प्रमुख पाहुणे आहेत काकासाहेब मोहिते. तर यांना आपण भेटणार आहोत. हे प्राचार्य आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया आणि त्यांना हे कसं वाटलंय, काय वाटलंय जाणून घेऊया. नमस्ते सर. नमस्कार. तर ही आविष्कार ही जी स्पर्धा आहे तुम्ही इथे आलात, तर कसं वाटलं आणि याबद्दल थोडंसं सांगा. मुख्य करून ही जी स्पर्धा आहे 2006-07 पासून सुरू झालेली आहे. मूळ संकल्पना अशी होती की टू इनकल्केट रिसर्च कल्चर अमॉंग द स्टुडंट्स, की संशोधन वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये वाढावी हा एक मुख्य भाग होता. त्याचबरोबर त्यांना त्यांच्यामध्ये जे काही हिडन टॅलेंट असतं ते एक सर्वांसमोर दाखवण्यासाठी त्यांना एक व्यासपीठ निर्माण होत असतं. तिसरी गोष्ट की यामधून काही चांगले प्रयोग असतील ते पुढच्या टप्प्यामध्ये पुढे जाऊ शकतात. त्याचं पेटंट एखादं फाईल होऊ शकतं, एखादं स्टार्टअप तयार होऊ शकतं, एखादा विद्यार्थी स्वतःची इंडस्ट्री तयार करू शकतो किंवा यामधून अनेक गोष्टी शक्य आहेत. अनेक या विद्यार्थ्यांना लिडरशिप क्वालिटीज या निमित्ताने त्यांच्या डेव्हलप होत असतात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी त्यांना जे काही कॉन्फिडन्स या निमित्ताने मिळत असतो, अशा अनेक गोष्टी साध्य होतात. यावर्षी ही स्पर्धा जी आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने 11 ठिकाणी विभागीय स्पर्धा आयोजित केल्या आहेत. खरं तर अशा त्याच्या 3-4 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप असते की प्रत्येक महाविद्यालयामध्ये ही स्पर्धा घेण्यात यावी. नंतरची स्टेप आहे की हे झोनल पद्धतीने व्हावेत, म्हणजे काही 30-40 कॉलेजेस एकत्र एका ठिकाणी येतील. त्यानंतर विद्यापीठ स्तरावर स्पर्धा असते आणि त्यानंतर मग स्टेट लेवलला, त्यानंतर नॅशनल लेवलला अन्वेषण असते. तर आता मी आज या ठिकाणी आलेलो आहे. आज सुट्टी आहे आणि आमचे प्राचार्य डॉक्टर मोहन वामन सर ते आमचे जुने मित्र आहेत आणि या संदर्भात अनेक वर्षापासून आम्ही बरोबर काम करतोय. त्यामुळे आविष्कार म्हटलं की आम्ही निश्चित जातो त्या ठिकाणी. विद्यार्थ्यांना जे काही आपल्याला कॉन्फिडन्स देता येईल, त्यांना प्रोत्साहन देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आजही मी पाहिलं तर विद्यार्थी खूप अत्यंत म्हणजे ग्रेसफुली सगळं आपलं काम ते मांडतायत, प्रयत्न करतायत. याच्यातून आता ह्युमॅनिटीज आहेत, या ठिकाणी कॉमर्स मॅनेजमेंट आहे, इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी आहे. अनेक विद्यार्थ्यांनी खूप चांगले प्रयोग केलेले आहेत. आता यामध्ये काही विद्यार्थी की अगदी नवखे आहेत, त्यांनी अगदी जस्ट म्हणजे थिअरॉटिकल कन्सेप्ट मांडली, आयडिया मांडलेली. आयडिया चांगली असते, परंतु आयडियाचं रूपांतर हे प्रत्यक्षात त्याचं चांगल्या एखाद्या प्रयोगामध्ये, एखाद्या प्रोजेक्टमध्ये व्हायला पाहिजे असतं. त्यांनाही आपल्याला थोडं प्रोत्साहन देता येणं शक्य आहे. मी आता सकाळपासून काही प्रोजेक्ट पाहिले, निश्चित खूप चांगले प्रोजेक्ट आहेत. काही लोक विद्यार्थ्यांनी ह्युमॅनिटीजमध्ये मी पाहतोय प्राचीन काळामध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्याचं आज या घडीला काय रिलेव्हन्स आहे त्या संदर्भात काम केलेलं आहे. कोणी विद्यार्थिनी किंवा महिला असुरक्षित आहेत त्या बाबतीत त्यांना काही करता येईल का, त्यांना स्वतःला कसं फाईट करता येईल यासाठी काही त्याला करता येईल या संदर्भात काही त्यांनी आयडियाज मांडलेल्या आहेत. अशा अनेक खूप चांगले प्रयोग या ठिकाणी मला दिसत आहेत. ओके सर, थँक्यू. पुणे विद्यापीठाचे माजी मानववंशशास्त्र विभागाचे प्रमुख असलेले राम गंभीर सर यांना आपण भेटणार आहोत. ते या आविष्कारचे आज परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. नमस्ते सर. नमस्कार. आणि तुम्ही अनेक मुलांचा आविष्कारासाठी आपण जो उत्साह पाहतोय, तर तुमचं परीक्षण नेमकं काय सांगते किंवा काय सांगाल आविष्कार? आविष्कार ही राज्यस्तरीय स्पर्धा आहे आणि याच्यात वेगवेगळ्या विषयाचे मुलं आपापले प्रोजेक्ट सादर करत असतात आणि हा जवळजवळ 15-16 वर्षापासून हा प्रोग्राम चालू आहे. प्रोजेक्ट्सविषयी सांगायचं झालं तर मुलांना अभिनव विचार मांडता येतात. वेगवेगळ्या समस्या असतात, त्या पूर्वपार जरी चालत असल्या तरी त्याचा नवीन दृष्टिकोनातून विचार करून त्याच्यावर आपल्याला कसं वेगळ्या प्रकारचं सोल्युशन देता येईल किंवा उपाययोजना करता येईल ह्या अशा वेगवेगळ्या विषयांवर आहे.
याचे दोनच उदाहरणं देईल मी. 2 वर्षापूर्वी एका विद्यार्थ्याने अतिशय सुंदर प्रोजेक्ट केला होता. मालींची घटना तुम्ही ऐकली असेल, तिथे लँडस्लाईड झाले आणि खूप लोक मारले गेले. तर त्यांनी याच्यावर विचार केला आणि ते म्हटले की लँडस्लाइड्स आपल्याला धोका आहे की नाही हे कसं ठरवता येईल. तर रिस्क असेसमेंट मॉडेल त्याने तयार केलं. रिस्क असेसमेंट मॉडेल तयार करताना काय केलं, अशा खूप ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या मालींसारख्या आणि तिथे सॉईल कसं आहे, मातीचा प्रकार कसा आहे, झाडांचं प्रमाण कसं आहे, स्लोप किती आहे, ह्युमन ॲक्टिव्हिटी किंवा मानवी काय काय गोष्टी तिथे चालतात याचा अभ्यास करून त्याच्यावर त्याची हे केलं की आम्ही एखाद्या ठिकाणी अभ्यास केला तर किती शक्यता आहे प्रमाण त्याचं वर्कआउट केलं आणि त्यांना पहिलं प्राईज मिळालं होतं. तर ज्या घटना आपल्याला त्रासदायक असतात त्याच्यावर अभिनव पद्धतीने विचार करून सोल्युशन्स देणं हे आविष्कारचा मुख्य उद्देश आहे. मी अजून एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. आपल्याला काय वाटतं की संशोधन हे फक्त फिजिक्स, केमिस्ट्री वगैरे अशा गोष्टीत करता येतं, असं नाही आहे. इवन भाषांमध्ये करता येतं, सामाजिक शास्त्रांमध्ये करता येतं. मी जे उदाहरण दिले ते सामाजिक शास्त्रातलं होतं. आता एक भाषेचं उदाहरण देतो. बऱ्याच वेळा आपण एखादी चांगली कादंबरी किंवा कविता जी असते ती एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करतो, भाषांतर करतो, तेव्हा समस्या येऊ शकतात की जे काही ठराविक शब्द आहे त्यांचा नेमका अर्थ पकडून तो दुसऱ्या भाषेत कसा सांगायचा. आता उदाहरण द्यायचं झालं तर एक कथा अशी होती की तो गावाला निघाला होता आणि त्याच्या आईने त्याच्याबरोबर दशम्या बांधून दिल्या. आता दशम्यांना काय सांगणार तुम्ही इंग्लिशमध्ये. मग त्यांनी काय केलं, एक ट्रान्सलेशन मॅट्रिक्स तयार केली आणि त्याच्यात मग असे शब्द असतील किंवा विविध प्रकारचे जे शब्द असतील त्याच्या ट्रान्सलेशन कशा पद्धतीने झालं पाहिजे आणि हे सगळ्या विषयांना लागू झालं. तर यालाही पहिलं बक्षीस मिळालं होतं. आणि महत्त्वाचं असं की बक्षीस मिळाल्यानंतर 2 वर्ष तुम्हाला पुढील संशोधनासाठी आर्थिक मदत मिळत असते. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं आहे. आणि हे 2 वर्षात मग ते त्याच्यात अजून चांगल्या प्रकारे अभ्यास करून पुढे हे करू शकतात. तर आम्ही बऱ्याच वर्षापासून पाहतोय आणि या गोष्टींचा आनंद आम्ही घेत असतो. खूप छान अशी माहिती सरांनी दिली की फक्त आपण फिजिक्स, केमिस्ट्री मध्येच प्रयोग होतात असं नाहीये, तर भाषा विषयामध्ये पण प्रयोग होतात हे यांनी दाखवून दिलं. खूप खूप धन्यवाद. नमस्कार मॅडम. पुणे विद्यापीठातील माजी मानसशास्त्र विभाग प्रमुख असलेले शेजवळ सर तेही आज इथे आपल्याला परीक्षक म्हणून लाभलेले आहेत. तर त्यांनाही विचारूया की आविष्कार नेमकं तुम्हाला कसं वाटलं आणि इथे विद्यार्थ्यांचा उत्साह कसा आहे त्याबद्दल सांगा. नमस्कार. आविष्कार ही स्पर्धा फार महत्त्वाची स्पर्धा आहे आणि पुणे विद्यापीठाने यामध्ये नेहमीच पुढाकार घेतलेला आहे आणि आम्ही साधारणतः 2006 पासून परीक्षक म्हणून दोघेही आम्ही काम करतो ह्युमॅनिटीज या सेक्शनसाठी. आणि यामध्ये भाषा, सामाजिक विषय असतील किंवा इतर विषयातले काही विषय जे समाजाशी संबंधित आहेत असे विषयसुद्धा मुलं घेतात. आणि यातनं साधारणतः मुलांना एक सवय लागते की आपण वैज्ञानिक विचार कसा करायचा, यातनं एक मेथोडॉलॉजी कशी फॉलो करायची, कोणत्या प्रकारची पद्धती आपण संशोधन पद्धती वापरली पाहिजे याची त्यांना एक चालना मिळते या विचारात. आणि ही सुरुवात आहे. यातनं याचा एक फायदा असा होतो की यामुळे पुढे अनेक मुलं यातनं पुढे PhDला जाऊ शकतात किंवा संशोधन नेमकं असतं कसं, त्याचा उपयोग कसा होऊ शकतो आणि खूप महत्त्वाचे विषय यातनं येतात. यामध्ये विषयाची त्यांच्याकडे एक उत्सुकता आपल्याला कळते, एक त्यातलं नाविन्य काय आहे त्या विषयातलं आणि वेगळे विषय दरवर्षी मांडले जातात. खरं तर आजसुद्धा हा चपलेसारखा विषय येतात तसा आम्हाला नवीन वाटला. हे आपल्याकडे आहेच अगोदर. आता हे ATMमध्ये काहीतरी त्याचा एक विषय आहे, नेमकं काय आहे ते बघूया आपण. पण सगळ्या मुलांनी खूप आणि उत्साही असतात सगळी मुलं या वयात, सगळ्या गोष्टी मांडतात. यातनं फक्त आम्हाला हेच बघायचं असतं की त्यांनी एक प्रॉपर संशोधन पद्धती वापरली आहे का, त्या विषयात नाविन्य आहे का आणि त्या विषयाचा समाजाचे काही प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो का, हा सगळा या प्रकारच्या संशोधनाचा उद्देश असू शकतो आणि त्यासाठी आपण त्यांना चालना देतोय. ओके, थँक्यू. थँक्यू सर. येस. तर आविष्कारासाठी खूप वेगवेगळे विभागातून विद्यार्थी आपलं सादरीकरण करत असतात. तर खास हा अंध आहे पण त्याने सुद्धा आपल्या स्वतःचा आविष्कारमध्ये सहभाग घेतलेला आहे. तर त्याला आपण विचारूया नेमकं त्याने कोणता आविष्कार किंवा कोणते संशोधन केलेलं आहे. नमस्ते. हेलो. आप अपना नाम बताइए और आपका जो प्रोजेक्ट है उसके बारे में बताइए.
अच्छा, मेरा नाम मानव श्रीवास्तव है और मेरा जो प्रोजेक्ट है वो उसका टॉपिक है एक्सेसिबल रेलवे टिकट्स। तो ये विजुअली इम्पेयर्ड लोगों के लिए मैंने किया है। तो मैं रेलवे से मतलब फ्रीक्वेंटली ट्रैवल करता रहता हूँ और मैंने ये ऑब्जर्व किया है कि जो करंटली जो विंडो टिकट्स वगैरह जो मिलते हैं वो नॉर्मल प्रिंट में होते हैं और वो विजुअली इम्पेयर्ड के लिए एक्सेसिबल नहीं होते। जो भी उनको जो भी टिकट पे इंफॉर्मेशन लिखी होती है तो वो उनको मतलब किसी की हेल्प लेके मतलब रीड करवाना होता है कि कोच नंबर क्या है, सीट नंबर क्या है। तो ये सब डिटेल्स जो है उनको किसी पे डिपेंड करना पड़ता है इन सब चीज़ों के लिए। तो इसमें मैंने क्या किया है कि इसमें इस टिकट में नॉर्मल टेक्स्ट भी है कि कोई नॉर्मल पर्सन रीड कर ले और ब्रेल भी है। जो ये ब्रेल लिपि में किया है आपने टिकट? जी, ब्रेल में है और QR कोड में भी है। मान लीजिए किसी को ब्रेल नहीं आती तो वो फोन से QR कोड स्कैन करके टिकट की पूरी इंफॉर्मेशन पूरी मोबाइल पे आ जाए। ओके, हमने ये देखा है आपका जी, बहुत अच्छी तरह से आपने तयार किया है। थैंक यू। जे कोणी अंध व्यक्ती असतील त्यांना आपल्या सर्वसामान्यांसारखं सहजरित्या रेल्वे स्टेशनवर वावरता येत नाही, तर आणि तिथे तिकीट्सही घेता येत नाही, त्यांना दुसऱ्यांचा आधार घ्यावा लागतो की आम्हाला तिकीट समजावून सांगा कुठे आहे काय आहे। पण जर ब्रेल लिपीचा वापर केला आणि QR कोडचा वापर केला तर ते त्यांची माहिती स्वतःच मिळू शकतील आणि त्यांच्यासारख्या अनेक व्यक्तींना याची नक्कीच मदत होईल। थँक्यू मानव, थँक्यू, बेस्ट लक आपके प्रोजेक्ट के लिए। थँक्यू। नमस्ते। नमस्ते। तुमचं नाव काय आणि तुमचा नेमका प्रयोग कोणता आहे आविष्कारासाठी ते सांगा। मेरा नाम सतबीर सिंह है, ये आईबीन मैथी मेरा टीम मेंबर। ये हमारा AI साइन लैंग्वेज है जो साइन लैंग्वेज है उसको ट्रांसलेट करेगा इन लेटर्स, जो हेल्प करेगा डिसेबल लोगों के लिए जो बोल या फिर सुन नहीं सकते, क्योंकि जो वो लोग साइन लैंग्वेज यूज करते हैं उन्हें बोलना और सुनना नहीं आएगा और हमें मौजूद पीपल को साइन लैंग्वेज नहीं आती। तो हम कम्युनिकेट कैसे करें? अगर उन्हें हेल्प चाहिए या फिर उनको कोई मदद चाहिए तो कैसे कम्युनिकेट करें? तो ये हमारा AI टूल है, ये साइन लैंग्वेज को कन्वर्ट कर देगा लेटर्स में, ताकि हम उन क्या बोलना चाहते हैं हम समझ पाए। हेल्प कैसे कि अगर मुझे हेल्प चाहिए तो मैं यहाँ पे वहाँ पे लेटर से तो मैं ऐसा H फिर L E और फिर ऐसा मैं पूरा हेल्प ऐसा लिख सकता हूँ, तो जिसे हम कम्युनिकेट कर पाएंगे उससे। ओके, छान। म्हणजे ज्या मूकबधिर व्यक्तींना आपण जाणू शकत नाही तर या अशा साइन लँग्वेजने आपण त्यांना काय नेमकं आपल्याला सांगायचंय ते नक्कीच, आणि याचा खरोखर दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्यावेळेस समाजामध्ये वापरतो त्यावेळेस याचा खूप उपयोग होऊ शकतो। वुमन सेफ्टी रिलेटेड ओके। तुम्हाला माहितीच असेल की खूप केसेस होत आहेत, रेप केसेस वगैरे, तर ऍक्च्युली त्या केसेस बाहेर येत नाही सोसायटीमध्ये कारण की स्ट्रॉंग एव्हिडन्स नसतो। ओके, तर स्ट्रॉंग एव्हिडन्स कलेक्ट करण्यासाठी आम्ही हे एक डिव्हाइस बनवलंय ज्याच्यामुळे की एक ह्याला आपण वुमन सेफ्टी लॉकेट पण बोलू शकतो। ज्या काही ऍक्टिव्हिटीज चालू आहे आजूबाजूला ते सगळं रेकॉर्ड करणार आणि एक आमचा ऍप आहे तिथे ते स्टोर होणार आणि जे रिलेटिव्ह आहेत किंवा क्लोज वन आहेत तर तो लाईव्ह व्हिडिओ त्यात त्यांना जाणार आणि नियर बाय पोलीस स्टेशनला पण जाणार। सो एक स्ट्रॉंग एव्हिडन्स आपल्याकडे कलेक्ट होतो, सो तो क्रिमिनलच्या अगेन्स्ट आपण यूज करून आता खूप मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचार जे होतात त्याच्यावर अगदी जागृत राहण्यासाठी महिलांसाठी खास तुम्ही केलंय। येस येस। आता फॉर एक्झाम्पल असं म्हणजे अशा टाइप मध्ये आमचा लॉकेट दिसू शकतो, तर त्याला एक कॅमेरा राहणार, GPS असं राहणार आणि जेव्हा बटन प्रेस करणार ती वुमेन तेव्हा त्या वुमेनचे लोकेशन जाणार आणि एक लाईव्ह लोकेशन जाणार येस आणि एक रिअल टाइम व्हिडिओ जाणार, म्हणजे की तिच्या समोर नेमकं काय चालू आहे काय चालू दिसणार। आणि जर तुम्हाला बघायचं असलं की आमचं हे मॉडेल कसं वर्क करत तुम्ही हे स्कॅन करून पण बघू शकता। येस, इथे आमचं स्कॅनर आहे, इथे व्हिडिओ कसं वर्क होतो ते दाखवलेलं आहे। बेसिक याच्या पुढे आम्ही अजून वर्कआउट करतोय, त्याच्यावर खूप सारे फीचर्स आणणार आहे पुढे। ओके, महिलांना जागृत करण्यासाठी आणि महिलांसाठी खास असलेलं हे यांचं जे छोटंसं डिव्हाइस आहे की त्याचा भावी पिढीला किंवा या पुढचं जे काही जनरेशन आहे ते प्रत्येकाला उपयोगी पडणारी ही गोष्ट आहे। खूप छान आणि शुभेच्छा तुम्हाला खास या आविष्कारासाठी। धन्यवाद। पुराणातील अनेक असे व्यक्तिरेखा आहेत की ते आपल्याला फक्त
कथा आणि पुराणांमधून माहिती आहेत, पण त्याच्याही पलीकडे अनेक अशा व्यक्तिरेखा आहेत त्या आपल्याला माहिती नसतात. तर यांना आज मी भेटले आणि त्यांनी खूप छान अशी माहिती सांगितली, तर ती तुमच्यासाठी मी घेऊन येते. नमस्कार, काय सांगाल तुमच्या प्रोजेक्ट बद्दल? आमचा प्रोजेक्ट हा लेगसी कनेक्ट आहे. लेगसी कनेक्ट ह्या शब्दाचा अर्थच म्हणजे की स्वतःच्या मूळ परंपरेला, फॉर एक्झाम्पल आपले मायथॉलॉजिकल आहे, रामायण झाले, महाभारत झाले, ह्यांना आम्ही आताची नवीन पिढी आहे त्यांना इंट्रोड्यूस करून देण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या बोर्ड गेम्स म्हणजे हार्डवेअर गेम्स, म्हणजे जेणेकरून ते जे आता सॉफ्टवेअरचं जग आहे त्यापासून लांब जाऊन आपलं अस्तित्व काय होतं, आपण कुठून सुरुवात झाली, म्हणजे रामायण का आपण शिकतो, कशासाठी शिकतो, महाभारत का शिकतो, आपण गुंतवून ठेवण्यासाठी आम्ही असं हे बनवलेलं आहे. तर आता मुलांनी इतर वेगळे कोणते कार्टूनचे गेम न खेळता याची जर माहिती घेतली तर आपला इतिहास पण तो जागृत राहील आणि आत्ताच्या पिढीपर्यंत पण पोहोचू शकेल. हो, तसंच आम्ही आता ही आहे एक हार्डवेअर अशी बोर्ड गेम बनवलेली आहे. तर ह्याच्यात रामायणामध्ये श्रीरामांनी म्हणजे अयोध्येपासून ते श्रीलंकेत कुठे प्रवास केला, त्यांचे म्हणजे मेन पॉईंट काय झाले तिथे, असं सगळं आम्ही बनवलेलं आहे. आणि तसंच असं आम्ही बिझनेस टाईप म्हणजे त्या काळी तत्कालीन जे आपण मुद्रा वगैरे होता, जे आपण ज्याच्यानी म्हणजे आपण म्हणू शकतो ट्रेड होत होते, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे. फॉर एक्झाम्पल, कारण की आता अयोध्ये जे होतं तर ते श्रीलंकेत होत नव्हतं, तर असे आम्ही वेगवेगळे त्या तत्कालीन मुद्रा बनवलेल्या आहेत. तसे कार्ड आहेत, म्हणजे आत्ता फॉर एक्झाम्पल चित्रकूटाचा आत्ता तिथं पर्वत कसा आहे त्याचे आम्ही असे कार्ड बनवलेले आहेत, म्हणजे जेणेकरून मुलांना आत्ताचं अस्तित्वही कळेल आणि त्या काळी काय होतं हेही कळेल. हो, तर आता हे जे आहेत हे आम्ही आता पॉवर कार्ड्स बनवलेले आहेत. तर त्याच्यात पॉवर आहेत वगैरे, आणि त्याच्यात म्हणजे जे दुष्ट आहेत त्यांचे पण आहेत वगैरे, असे वेगवेगळे आम्ही बनवले. फॉर एक्झाम्पल हे इंद्रजित आहे, हे हनुमान झाले, ही शांता जे मी तुम्हाला सांगितलं. शांता अशी व्यक्ती आहे जे म्हणजे बहीण आहे, ती सख्खी बहीण आहे, म्हणजे ती कौशल्या आणि दशरथ यांची सगळ्यात मोठी मुलगी, पण तिचा त्यांनी त्याग केला कारण की ते जे रामासाठी जे त्यांनी यज्ञ वगैरे केलं होतं त्याच्यासाठी त्या मुलीचा त्याग करण्यात आला होता. असे वेगवेगळे आम्ही संपत्ती हा ह्याचा भाऊ होता, जटायूचा भाऊ आहे. असे वेगवेगळे आम्ही त्यांनी कार्ड्स बनवलेले आहेत. असे हे पण कॅरेक्टर जे आजकाल लोकांना माहीतच नाहीये. हो, जास्त लोकांना माहीतच नाहीये. हो, ही ताटका ज्यांनी म्हणजे ज्यावेळेस ते मिथिलात गेले होते तेव्हा त्यांनी राक्षसीने मारलं होतं, ती ताटका. आणि हे आपले श्रवण कुमार. खूप छान वाटलं मला हे वेगळं. आताच्या मुलांना ही माहिती असणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यात आम्ही माहिती दिलेली आहे की ते नक्की काय होते आणि इथं त्यांनी रामायणात काय काम केलेले आहे त्याची माहिती दिलेली आहे. मेन काम काय होतं हे आपण पाहिलं तर मराठी हिंदीमध्ये बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल ही गेम आहे, तर आता आम्ही ही गेम हिंदी मराठीमध्ये डेव्हलप करायचा प्रयत्न करतोय जेणेकरून रिजनल मुलांनाही कळावं. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. सर, खूप वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना भेटलो आणि त्यांच्याकडून जाणून घेतलं नेमकं काय आहे कसं आहे. तर ते खूप उत्साह आहे आणि आताची ही युवा पिढी आहे की जी आपल्या राष्ट्राची संपत्ती आपण म्हणतो. त्या सगळ्यांसाठी तुम्ही एक छोटासा संदेश काय देऊ शकाल? यातनं मी असं म्हणेल की सातत्याने काम करत राहणं. जर तुम्ही बऱ्याच वेळा प्रयोग करत असताना आपले अनेक प्रयोग करताना त्याच्यामधल्या ज्या स्टेप आहेत त्या फेल्युअर जातात, परंतु त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारे नैराश्य न आणता परत उत्साहानं ते करत राहणं, म्हणजे सातत्याने एखादी गोष्ट करणं आणि जी करतो आहोत ती समाज उपयोगी असली पाहिजे असा जर उद्देश आपण ठेवला तर खरा हा आपण जे म्हणतो की ही तरुण पिढी उद्याचा भारत घडवणार आहे ती नक्कीच ते घडवतील असं हे वाटतं आम्हाला. खूप खूप धन्यवाद सर. डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज येथे भरवण्यात आलेला आविष्कार नेमकं काय आहे आणि या कॉलेजचं या आविष्कार या विभागाचं काम पाहणाऱ्या ठुबे मॅडम आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्ते मॅम. नमस्ते मॅम. गेली 6 वर्षे आपण आपल्या महाविद्यालयामध्ये विभागीय आविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करत आहोत. दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी आपण या झोनल लेव्हल आविष्कारचे आपल्या महाविद्यालयामध्ये आयोजन केलेलं आहे. तर सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वांच्या सहकार्याने आपण ही स्पर्धा नेहमीच आयोजित करत असतो की याही वर्षी यशस्वीरित्या पार पडावी म्हणून सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. खूप खूप धन्यवाद मॅम. आज इथे खरंच आम्ही आलो आणि छानपैकी विद्यार्थ्यांचा जो उत्साह पाहिला त्याला खरंच तोड नव्हती. तर तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि इथे आम्हाला खास बोलवलं त्याबद्दल धन्यवाद.
आत्ताचे युवक हे खूप जागृत आहेत आणि ते आज आपण डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये झालेल्या आविष्कारचं जो झोनल कॉम्पिटिशन होतं त्यामध्ये पाहिलं. वेगवेगळ्या विषयांवर आणि अगदी पौरातनपासून तर आत्ताच्या अगदी ड्रोन कॅमेरापर्यंत सगळे विषय आपण हाताळले. तर याचा नक्कीच उपयोग या पिढीला तर होईलच, या पुढेही याच्यावर वेगवेगळी संशोधनं कशी केली पाहिजे ते आपण आज पाहिलं. तर इथे येऊन खूप छान असं वाटलं आणि जी राष्ट्राची संपत्ती युवकांना म्हटलं जातं या युवकांना आज आपण जाणून घेतलं. असेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर नेहमीच येत असतात. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुण्या अशाच एका छान व्हिडिओ बरोबर आणि माहिती बरोबर ते जाणून घेण्यासाठी. धन्यवाद.